आज आखाजी त्यामुळे एवढी गडबड झाली होती ना, पण माझ्या दोन्ही पोरींनी ना पटापटा कामं आवरू लागले ना मला, तर त्यामुळंच लवकर झाले ना. तर इकडं क्रिशा माझी आहे ना खेळत होती तोपर्यंत इकडं माझी गुड्डू कामं करत होती ना, शौर्याही कामं करत होती. आणि खरंच ना, जी हौस कधी नवऱ्याने पूर्ण केली नाही ना, ते माझ्या पोरी करतात ना. गुलाबाचं फुलं आणून दिलं आणि असं डोक्याला लावत होती माझ्या. थांब म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवते ना, तर खूप छान वाटतं ना असं. मग इकडं आमटी वगैरे पूर्णही झालेलं होतं ना, भात टाकून दिला होता, लगेच आपलं पुरणाच्या पोळ्या लाटून घेतल्या होत्या. आता राहिलेलं होतं आंब्याचं रस आणि कुरडई पापड तळायचे, मग तेही पटापटा करून घेतलं होतं. आणि आज क्रिशाला सांभाळायची ड्युटी तिच्या पप्पाकडे होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हती. आणि बघा ना, दिवसभर आपण कितीही लाड करा, पण बापांनी थोडा वेळ जरी घेतलं ना, पोरांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो ना. तर हे बघा, अशी क्रिशा इकडं मस्त पप्पाजवळ खेळत होती ना, आणि फूल वगैरे लावलं होतं डोक्याला दीदीने छान. लगेच आपलं कुरड्या वगैरे तळून घेतलं होतं, भजी पापड सगळं तळून घेतलं होतं ना. आणि पोरींना आज भूकही लागली होती. आमच्या खानदेशमध्ये ना असं घागर वगैरे भरतात ना. आता आमची सासूबाई करते गावाला सगळं, त्यामुळं मी काही इकडं करत नाही, फक्त खायपुरतं आपल्या लेकरांना करत असते ना. मग नंतर ओटी भरायचा कार्यक्रम होता ना, मग तिकडेही निघले होते, लगेच तिकडे गेले, ओटी वगैरे भरायचा कार्यक्रम निपटवला, तिकडनं आले आणि असं छान जेवायला घेतलं होतं ना. आता याच्यात अर्धच दिसतंय, अर्ध दिसत नाही ना. म्हटलं